जर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतलं तर नक्कीच आपण यांनी मदत करू शकतो। पण खूप त्याला तुम्ही हार्ड करून त्या गाठीला आणलं की हार्ड करून येतात माझ्याकडे काही लोक, कारण की आजच्या स्थितीमध्ये स्वतः डॉक्टर बनून व्हायग्रा सारखे औषधी जास्त डोस मध्ये घेतल्यामुळे। नमस्कार मित्रांनो, आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडे डेव्हिएशन ऑफ द पेनिस म्हणजे बेंडिंग ऑफ द पेनिस किंवा पेनिस मध्ये म्हणजे इंद्रियामध्ये गाठी असणारे खूप पेशंट वाढलेले आहे। आणि याचं काय कारण आहे आणि याच्यावर कोणती अत्याधुनिक उपचार पद्धती माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून दिली आहे त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने आणि प्रामाणिकपणे तुम्हाला मार्गदर्शन देत आहे। 1000च्या वर व्हिडिओ मी मराठी बनवलेले आहेत आणि 1000च्या वर मी हिंदी व्हिडिओ बनवलेले। दोन्ही चॅनल तुम्ही चांगले बघू शकता आणि घरच्या घरी तुम्हाला चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग पण होऊ शकतं, प्रॉपर नॉलेज मिळू शकतं की कोणत्याही गोष्टीचं प्रॉपर जर नॉलेज असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्याचं बेनिफिट होऊ शकतं, हे तुम्ही विसरू नका। तर असंच मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल कंजूसी करू नका आणि खरोखर व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच आपल्या 4-5 मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना माझ्या व्हिडिओद्वारा चांगलं प्रॉपर काउन्सिलिंगद्वारा नेहमीच मदत होऊ शकते। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की आजच्या म्हणजे पूर्वी प्रमाणात, आता मी 41 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे, पण पूर्वी माझ्याकडे इंद्रियामध्ये गाठी असणारे जे पेशंट असायचे ते वर्षातून 2 किंवा 3 किंवा 5 पेशंट मला भेटायचे। पण आजच्या स्थितीमध्ये मला दिवसाला कमीत कमी 1 ते 2 पेशंट माझ्याकडे फक्त इंद्रियामध्ये गाठी असणारे, ज्याला मी पिरोनिस डिसीज म्हणतो, असे पेशंट येत आहेत। आणि डायबिटिक असेल तर डायबिटीजमध्ये ते खूपच कॉमन आहे, त्याचे पेशंट माझ्याकडे कॉमनली येत आहेत। आणि याचं प्रमाण आजच्या स्थितीमध्ये का बरं वाढलं? कारण की आजच्या स्थितीमध्ये स्वतः डॉक्टर बनून व्हायग्रा सारखे औषधी जास्त डोस मध्ये घेतल्यामुळं काय होतं की आपल्या इंडियाला खूप जास्त फुगीरपणा येतो आणि ते फायब्रोसिस जे होतं की जे म्हणजे जिथे आपले जे फायबर असतात ते जिथं मूळ जागेवर आपल्याला भेटायला मिळायला पाहिजे तिथे मिळत नाहीत आणि कुठेतरी सेंटरला ते चिपकून जातात आणि त्याच्यामुळे गाठी निर्माण होतात। तर आल्या माझ्याकडे पेशंट कोणी आला त्याला एकच विचारतो की तू व्हायग्रा सारखं औषध घेतलेलं आहे का? तो हो बोलला तर समजून यायचं या जे गाठी झालेले आहे ते व्हायग्रा गोळीमुळे झालेले आहे। तर आज व्हायग्राचं प्रमाण खूप आपल्या समाजामध्ये वाढलेलं आहे। क्रोसिन पेक्षा पण जास्त व्हायग्रा विकल्या जात आहे, कारण की वयाच्या 50 आणि 60च्या नंतर घेणारी औषधी जर तुम्ही 25-30 मध्ये जर एन्जॉयमेंट करण्यासाठी जर ड्रिंक सारखं जर घेत असाल तर नक्कीच तुम्हाला ही पिरोनिस डिसीज सारखे आजार होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे। तर या पिरोनिस डिसीज साठी माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे शॉकवेव्ह थेरपी। ही जगातील नंबर 1 ट्रीटमेंट आहे। पिरोनिस डिसीज साठी कोणते ऑपरेशन आम्ही सजेस्ट करत नाही, कोणते इतर ट्रीटमेंट आमच्याकडे उपलब्ध नाही। तर पिरोनिस डिसीज असेल किंवा इंडियामध्ये गाठी असेल तर दोनच ट्रीटमेंट माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत। तर ती आहे एक शॉकवेव्ह थेरपी, ज्याची तुम्हाला 12 सिटिंग घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्या गाठी 100% जाणार नाही, फक्त सॉफ्ट होणार, नरम होणार। आणि दुसरं आहे हे ट्रॅक्शन डिव्हाइस, याला आम्ही म्हणतो पेनाइल ट्रॅक्शन डिव्हाइस। हे पेनाइल ट्रॅक्शन डिव्हाइस आणि शॉकवेव्ह थेरपी हे जर कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं तर नक्कीच आपल्या इंडियामधल्या गाठी आणि त्यातला वाकडपणा आपण नक्कीच कमी करू शकतो आणि त्याची मदत तुम्ही नक्कीच घेऊ शकता। आता रिझल्ट व्हराईड फ्रॉम पेशंट टू पेशंट। काही पेशंटला रिझल्ट चांगले येतात, पण माझ्याकडे असे पण काही पेशंट आहेत 100तून 2-3 पेशंट त्यांना अजिबात रिझल्ट येत नाही, असे पण काही पेशंट असतात। तर मित्रांनो, जर तुम्हाला इंडियामध्ये काही गाठी वाटत असतील केव्हाही आपलं इंडिया एक्झामिनेशन करून बघा। जर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतलं तर नक्कीच आपण यांनी मदत करू शकतो। पण खूप त्याला तुम्ही हार्ड करून त्या गाठीला आणलं की हार्ड करून येतात माझ्याकडे काही लोक की त्याला रप्चर करणं म्हणजे छन्नी हातोडी घेतली तरी रप्चर होणार नाही, इतके हार्ड करून येतात। तर त्याच्यामुळे मग ट्रीटमेंट शक्य नसतं। तर जितक्या लवकर तुम्ही माझ्या क्लिनिकला आला तितक्या लवकरात लवकर मी तुम्हाला पिरोनिस डिसीजसाठी चांगलं ट्रीटमेंट देऊन त्याला बरं करण्याचं नक्कीच प्रयत्न करू शकतो। धन्यवाद मित्रांनो।